असे मात्र फलंदाजाचं भरणं असलेला अष्टविनायक ओवळे संघ तुम्हाला पाहायला मिळतं मैदानामध्ये. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवरती वापरला जाईल. अगदी 4 नंबरचा गोलंदाज निलेश गायकवाड ज्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. फाईन लेग शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये 3 धावा अडवण्याचं काम केलं होतं. तयार. चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. चेंडू पडला आणि आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला मात्र बॅट आणि बॉल याचं समीकरण जुळलं नाहीये. निश्चितच अभिजित म्हात्रे यांच्यासाठी असेल सुवर्ण संधी. अगदी या काळोख्या रात्रीमध्ये कुबेर देवता तुमच्यावरती प्रचंड प्रसन्न झाली आहे. जर तुम्ही झेल पकडलात ना तर मॅन लॉजिस्टिक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. सबमेन डिलिव्हरी. चेंडू पडला उचले तर खालून निघून गेला आणि मात्र निश्चितच फलंदाज अगदी हक्का बक्का बघत राहिला की ज्या प्रकारे चेंडू हाताले जात आहेत ना. आपण विचार केला निलेश गायकवाड या गोलंदाजाकडून अगदी सेम डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. प्रतीक ठाकूर आपण विचार केला 4 चेंडूचा केलाय सामना. 2 धावा लागल्या त्या स्वतःच्या स्कोर कार्ड मध्ये. हा चेंडू यावेळेस हेरलं. चेंडूला पाहिलं निश्चितच त्याला असं वाटलं की हा चेंडू मात्र अवंत स्वरूपाचा आहे की काय. मात्र चेंडू मात्र चांगल्या तरी फेकला जातोय. हा मात्र तिसरा निर्धाव स्वरूपात चेंडू या षटकातील. खरं तर या षटकामध्ये मोठे फटके यायला पाहिजे होते पण तसं काही घडताना दिसत नाहीये. 3 चेंडू निश्चित निर्धाव स्वरूपाचे फेकले. निलेश गायकवाड पुन्हा तयार. हा चेंडू बॅटची काट घेतली आहे का मात्र नाहीये. चौथा निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी टिच्चून मारा केला जातोय. करकचून ब्रेक लावले गेलेत या गोलंदाजाकडून. निलेश गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय. ज्या प्रकारची सुरुवात केली मिथुन दापोलकर यानं अभिजित म्हात्रे यानं अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवताना निलेश गायकवाड हा गोलंदाज 4 निर्धाव स्वरूपात चेंडू फेकलेत. सागर सम्राट भवरा अगदी या संघाच्या डगआउट मध्ये थोडंसं निराशेचे वातावरण पाहायला मिळतंय. हा मात्र चेंडू 5व्या क्रमांकाचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा फेकला जातोय. आजच्या रजनीमधील दुसरा निर्धाव षटक फेकलं जाईल का. कारण पहिला निर्धाव षटक फेकण्याचा मान मात्र आपण पाहिला असेल मिळालाय. दीपेश घरत याला मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा आपण निश्चितच निर्धाव षटक पाहायला मिळतं. निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या गोलंदाजासाठी. आजच्या रजनीमधील पाहायला मिळतंय दुसरं निर्धाव षटक. निलेश गायकवाड अगदी 4थ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी आला आणि फक्त आला नाही तर निश्चितच एकाच एंडवरती फलंदाज उभं ठेवलं.